पवार साहेबांबद्दल एखादं चांगलं काहीतरी लिहिलं तर आपल्या या तालुक्यामध्ये काही लोकांना फोन येतात असं आम्हाला कळालंय। एकदा हे जे काय दमदाटी करणारी मलिदा गँग जी आहे त्यांना एकदा इथं आवाज आपला दिला पाहिजे, त्यामुळे त्या लोकांच्या कानापर्यंत आवाज गेला पाहिजे अशी घोषणा आपल्या सर्वांना द्यायची। देणार का नाही देणार? पवार साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार, या देशाचा बुलंद आवाज, शरद पवार, शरद पवार। हा आहे स्वाभिमानी जनतेचा आवाज। कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला? महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। याला म्हणतात स्वाभिमानी लोकांचा आवाज, याला मलिदा गँगचा आवाज म्हणत नाही। येऊ नये म्हणून, पण इथली लोक काय साधी आहेत काय? अहो मालोजी राजांचं वास्तव या तालुक्यामध्ये होतं। या तालुक्याली आपल्याला पहिले छत्रपती दिले, छत्रपती शिवाजी महाराज। या तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, अण्णाभाऊ साठेंचा विचार हा लोकांच्या मध्ये, ध्यानामध्ये, रक्तामध्ये हा भिनलेला आहे। त्यामुळे हे जे काही लोक बोलतात ना, जायचं नाही, करायचं नाही, या दहशताला ही जनता घाबरणारी नाही। अहो या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय? फक्त दबाव तंत्र चाललंय। आसपासच्या तालुक्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने फोन केले जातात, मुलांना नोकरीवरनं काढलं जातं, धमक्या दिल्या जातात। आणि हे धमक्या देणारे कोण आहेत? तर ही मलिदा गँग आहे, मलिदा गँग। मलिदा गँग माहिती ना काय असतात? ठराविकच लोक असतात, त्यांनाच काम मिळतात, त्यांचंच भलं होतं, बाकी काही होत नाही। खरं तर आज आपण बघितलं तर आज हुतात्मा दिवस, शहीद भगतसिंग, शहीद सुखदेव, शहीद राजगुरू यांनी आपल्या लोकांसाठी, आपल्या देशासाठी, आपल्या मातीसाठी बलिदान दिलं। त्यांच्या विचाराला, त्यांच्या त्यागाला मी अभिवादन करतो। पण हा ब्रिटिश विचार काय होता? एक तर हा विचार अहंकारी होता, यांना फक्त नफेखोरी माहित होती। इथे असणाऱ्या मातीला, इथे असणाऱ्या लोकांना अडचणीत आणायचं आणि मग त्याच्यातून फक्त नफेखोरी करायची। तोडा आणि फोडा हे जे राजकारण आहे हे नवीन नाही, हे कधीपासून आहे? हे ब्रिटिश काळापासून आहे। ब्रिटिश गेले आणि या देशामध्ये आता नवीन कोण आलं तर बीजेपी आलंय। बीजेपीने पण तेच सुरू केले, तोडाफोडा। काल परवा मला माहित नाही, इथं एक भाजपचे फार मोठे नेते आले होते, नाव काय त्यांचं मी विसरलो, तुम्हाला माहितीये का? अहो असं हे नाव कुणी दिलंय त्यांना मला माहित नाही, कुणी दिलंय नाव? हे आम्ही तरी दिलेलं नाही, हे नाव कुणी दिलंय? आता दादा कुठे आहेत? कोणाबरोबर आहेत? अरे वा वा वा, जुन्या गोष्टी सहज विसरून जाता। म्हणजे तुम्ही कोणाबद्दल टीका करत होता, कोणाच्या विरोधात टीका करत होता, हे तुम्ही विसरला? विसरून जाणारच ना तुम्ही। ज्या व्यक्तीला आपल्याला राजकारणात आलं, ज्या व्यक्तीमुळे आपण मोठं झालो, ज्या व्यक्तीमुळे पवार कुटुंबाला नाव मिळालं या देशामध्ये, त्या व्यक्तीला सत्तेसाठी, स्वार्थासाठी जर तुम्ही सोडत असाल तर मग हे विरोध तुम्ही जे भाजपच्या विरोधात केलेले हे तुम्ही तर नक्कीच विसरून जाल। अहो हे जे काय चंद्रकांत दादा पाटील काय बोलले, कोणाला संपवायचंय त्यांना? राजकीय दृष्टिकोनातून आदरणीय पवार साहेबांना त्यांना संपवायचं हे बोलले होते का नव्हते?
त्यामुळे जे आपले त्यांची चूक आहे का नाही हे मला सांगता येणार नाही. मी एवढा मोठा नाही, मी लहान कार्यकर्ता आहे. पण एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो, आपल्याच लोकांना तिकडे घेऊन त्यांच्या खांद्यावर बंदूक जर कोण ठेवत असेल तर हे भाजपचे लोक ठेवत आहेत. 50-60 वर्ष या राज्यामध्ये भाजपला काय आणता आलं नाही, सत्ता येता आलं नाही, त्याचं मुख्य कारण कोण असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहेत. काँग्रेसचा विचार आहे, राष्ट्रवादीचा विचार आहे. आणि आज आपल्याला साथ देण्यासाठी बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारी, उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाने आज काम करणारी आपली शिवसेना सुद्धा आपल्या मदतीला आहे. आणि मग हे जे विचार आहेत, हे विचार भाजपला गेल्या 50 वर्षामध्ये संपवता आले नाहीत. आणि जे 50 वर्षात जमलं नाही ते आपल्याच लोकांच्या माध्यमातून इथं केलं जातंय. खांदा आपल्याच लोकांचा, बंदूक भाजपची, गोळी भाजपची, आणि निशाणा कोणावर तर पवार साहेबांवर. हे आपण खपून घेणार का? खपून घेणार का? हे भाजपचे षडयंत्र आहे विचार संपवण्याचा. जो विचार आपण सर्वांनी जपला, ज्याला ताकद दिली, आदरणीय पवार साहेबांनी नेहमी नेहमी आपल्या सर्वांचा विचार केला. आणि विकास करत असताना MIDC इथं आणली, बिल्ड कारखाना इथं आणला, वालचंद नगर कारखान्याला जेव्हा जेव्हा अडचण आली तर ती अडचण कुणी सोडवली असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहेत. इथं असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा अडचण येत होती तेव्हा साहेबांनी पुढाकार घेतला. बँकेचं लोन असेल, एथेनॉलचं धोरण असेल, साखरेचे भाव पडल्यानंतर त्या साखरेला भाव कसे मिळतील आणि आमच्या इथं असणाऱ्या शेतकऱ्याला 4 पैसे उसाला कसे मिळतील यासाठी आदरणीय पवार साहेबांनी नेहमी नेहमी प्रयत्न केलेले आहेत. त्या काळामध्ये बीजेपीचा कारखाना असू द्या नाही तर दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा नाही तर आपला कारखाना असू द्या, त्यांना नेहमी नेहमी मदत करण्याची भूमिका ही आदरणीय पवार साहेबांनी घेतली. का? कारखाना कोण चालवतो याच्यापेक्षा कारखाना कोणाचा म्हणजे लोकांचा आहे. इथल्या लोकांचा जर कारखाना असेल, इथल्या शेतकऱ्याचा कारखाना असेल तर त्याला मदतच केली पाहिजे. या भूमिकेमध्ये पवार साहेब हे नेहमी नेहमी राहिलेत. ह्याला विकास म्हणतो. शाळा उघडणं असेल, आरोग्याच्या बाबतीत काम करणं असेल, ह्याला आपण विकास म्हणतो. आजच्या काळामध्ये जे आपल्याकडे होते आणि आज सत्तेत गेला त्यांचा विकास फार भन्नाट आहे हो. काल सकाळी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. प्रेस कॉन्फरन्स मध्ये 2 मुद्दे घेतले. आदिवासी समाजाच्या मुला मुलींचे घेतले आणि SC समाजाची जी मुलं मुली कॉलेज आणि शाळेमध्ये आज राहतात, हॉस्टेलला शिकतात, त्यांच्या आहाराचा आणि दुधाचा विषय घेतला होता. आता या दोन्ही विषयामध्ये कुणी राजकारण केलं पाहिजे का? कुणी मलिदा खाल्ला पाहिजे का? अहो, या दोन्ही करारामध्ये जे नेते आपल्याकडे होते आणि आज सत्तेत गेलेले आहेत त्यांच्या मित्रांच्या कंपनीला 100 कोटीचा मलिदा तिथं मिळालेला आहे. आणि हे सगळे पुरावे तिथं आम्ही सगळ्यांनी मिळून दिलेले आहेत. अहो, दुधाचा भाव आज तुमचा किती आहे? किती आहे? 100 आहे का 140 आहे? किती आहे? अहो, काल एक अशी कंपनी जे आपल्याकडे होते आता पलीकडे गेलेत, त्यांच्या मित्राच्या कंपनीला दुधाचा करार किती रुपयाचा मिळाला माहितीये? 143 रुपये. आणि त्याच्या एका लिटर मागे त्यांना किती नफा आहे? 70 रुपये एका दुधाच्या लिटर मागे. 70 रुपये. तुम्हाला विकासच करायचा होता ना, मग द्या ना आमच्या शेतकऱ्याला 10 रुपये 15 रुपये असंच डायरेक्ट अटीतटी न टाकता. दुधाचे भाव जे 25 आहेत न्या 40 वर. ह्याला आम्ही विकास म्हणतो. स्वतःच्या एखाद्या जवळच्या कंपनीला 70 रुपयाचा नफा, 80 कोटीचा नफा देऊन तुम्ही तिथं जाऊन जर म्हणत असाल पवार साहेबांनी आम्हाला काय दिलं, पवार साहेबांनी तुम्हाला काय दिलं हे आम्हाला माहित नाही, कदाचित लोकांना माहिती आहे. पण पवार साहेबांनी नेहमी नेहमी शेतकऱ्याचा विचार केला. दुधाची अडचण होती तेव्हा काय केलं साहेबांनी? दुधाची पावडर भारताच्या बाहेर नेलं. महाराष्ट्राचं दूध महाराष्ट्राच्या बाहेर नेलं आणि नंतर आपल्याला तिथं मदत ही भावाच्या बाबतीत होत होती. अहो, समाज कल्याणच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये कोल्हापूरचा एक नेता जो आदरणीय पवार साहेबांबरोबर होता त्यांच्या कंपनीला 200 कोटीचा मलिदा मिळाला. 200 कोटीचा. म्हणजे हा तुमचा विकास? अरे फक्त नेत्याच्या बाबतीत चाललंय असं नाही. मला एक पत्र मिळालं आल्या आल्या. हे पत्र स्वाभिमानी
इंदापूरकर काय सांगितलंय म्हणजे मी ऐकूनच वेडा झालो. ते म्हणाले इथं विकासाची कामं आली, पण प्रत्येक कामामध्ये 20% कमिशन घेतलं जातं. 20% कमिशन. किती खरंय का खोटंय? खरंय का खोटंय? किती कोटीची कामं आली हो इथं? मी ऐकलं रोडची 700 कोटीची कामं आली. माझं गणित चुकतंय, मला जमत नाही गणित. 700 कोटी 20% किती होतं? 140 कोटी कोणाला मिळाले? मला माहित नाही, ते तुम्हाला माहित असेल, तुम्ही रोज इथं राहता. मग विकास कोणाचा झाला सांगा? विकास कोणाचा झाला? हा, अहो मला तर एक माणूस कांदलगावचा भेटला. तो म्हणला आमच्याकडे रोड झालेत. म्हणलं चांगली गोष्ट आहे. ते म्हणलं कागदावरच झालेत. म्हणजे काय? पैसे काढले पण रोड नाही झाले. असं झालंय का? कांदलगावचं कुणी आहे का इथं? झालं का असं? रोड दिसलेत का? नाही, रोड नाही झाले पण पैसे निघाले. अहो मला असं कळालंय की इथं बरेच खडी मशीन आहेत का? असतील आपल्या युवा कार्यकर्त्यांचे असतील ना. गरीबाचं एखादं पोरग, त्याला हाताला काम दिलं असेल. आहे का खडी मशीन इथं? आहे. कोणाची आहे? अरे विकास चाललाय राव. 98% लोक राहिली बाजूला आणि 2% लोकांचा विकास मात्र भरपूर चाललेला आहे. मला तुम्ही सांगा, जल जीवन मिशनची इथं कामं चाललेत का? सुप्रियाताईंनी त्याचा पाठपुरावा केला होता आणि या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी महाविकास आघाडीच्या काळामध्ये आला होता. जल जीवन मिशनची कामं कुणी घेतलीत? कुणी? अरे म्हणजे जे काम आलं त्याच्यावर जर 20-20, 25-25% जर तिथं कमिशन घेतलं जात असेल तर ह्याला विकास म्हणतात का? मग जर काही लोक फक्त मोठी होत असतील आणि तुम्हाला जो फोन येतो, साहेबांच्या कार्यक्रमाला जाऊ नका, सुप्रियाताईंच्या कार्यक्रमाला जाऊ नका, हा फोन कोण करतं? कोण करतं तुम्ही मला सांगा? मलिदा गँगच करते ना. मग अशा पद्धतीने ठराविक लोकांनाच तुम्ही मोठं करणार असाल तर हे लोकांना कसं पटेल? वेगळ्या वेगळ्या गावामध्ये तुम्ही जाता, गरीब लोकांना एकत्रित आणता आणि मंदिरामध्ये शपथा घ्यायला लावता. आणि शपथा त्यांनी कशासाठी घ्यायच्या? तुम्ही मलिदा गँगला मोठं कराल म्हणून त्यांनी शपथा घ्यायच्या का? अरे काय चाललंय या मतदारसंघामध्ये? मी तुम्हाला सांगतो हे योग्य नाही. स्वतःचा विचार केला पाहिजे. अहो तुम्हाला फोन येतात, तुमच्यावर कारवाई होती, मग आमच्यावर कारवाई होत नाही का? इथं राऊत साहेबांवर कारवाई झाली नाही का? किती महिने ते जेलमध्ये होते का नव्हते? कोणासाठी होते? तुमच्या आमच्यासाठी होते. आमच्यावर ज्या कारवाई चालल्यात का? कारण का आम्ही भूमिका घेतली. काय भूमिका घेतली आम्ही? मी चुकलो का हो? तुमच्या घरामध्ये जर एखादी थोर व्यक्ती असेल, वडीलधारी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीच्या बाजूने, विचाराच्या बाजूने तुम्ही थांबणार का नाही थांबणार सांगा? मग मी माझ्या आजोबा बरोबर राहिलो, काय चूक केली याच्यामध्ये? मी माझ्या विचाराबरोबर राहिलो, काय चूक केली का? आणि मग या बलाढ्य शक्तीच्या विरोधात हा छोटासा कार्यकर्ता तुमच्यासारखाच जर लढत असेल आणि कारवाई होणार हे माहित असताना सुद्धा लढत असेल, त्याला खरं म्हणतात विचार. काही लोक म्हणतात वय झालं की भजन करा. अरे वय झालं की फक्त लोक भजन करतात का? अहो मला 5-5 वर्षाची मुलं सुद्धा माहिती भजन करतात, कीर्तन करतात. अरे पण त्याला अध्यात्म कळलं पाहिजे, त्याला भजन काय कळलं पाहिजे, सकारात्मक विचार काय असतात हे कळलं पाहिजे. आणि ज्यांना कळतं ते अशा प्रकारचा भेदभाव करत नाही आणि अध्यात्म आणि भजनाबद्दल तर कुणीच बोलत नाही. अहो मी बोललो तर माझं वय काढतात, मला बच्चा म्हणतात. पण चांगलं ना, लहान पोरं कशी असतात? बच्चा असतात पण दिलचे सच्चे असतात. आणि आदरणीय पवार साहेबांचं वय काढतात. अरे काय चाललंय? अरे आम्ही युवा असलो ना तरी आज आदरणीय पवार साहेबांकडे बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा लाज वाटते. 84 वयाचे युवा आहेत ते, आणि ते आपल्यासाठी आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आज लढत आहेत. आणि ह्यांच्यावर तुम्ही टीका करता? अरे काय बाबा, काय अवघडच आहे. खरं तर खूप काय आहे मला बोलायचंय, पण मला आपल्या सर्वांना सांगायचंय की आपल्याला कुठेतरी विकासाच्या बाजूने राहणं फार महत्वाचं आहे. केंद्रामध्ये आपले अनेक विषय असतात. शेतकऱ्याचे विषय आहेत, आरक्षणाचे मुद्दे आहेत. आता इथं राऊत साहेब आहेत. मी त्यांना विचारतो की जेव्हा पार्लमेंटमध्ये
खासदार संभाजीराजे साहेब जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करत होते, भाजपचे नेते आणि तिथं असणारे खासदार त्यांना बोलून देत होते का साहेब? काय विषय मुद्दा मांडत होते? आरक्षणाचा, मराठा आरक्षणाचा मुद्दा. तुम्ही रेकॉर्ड काढा, भाजपचा एक सुद्धा खासदार नाही ज्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पार्लमेंटमध्ये मांडला. कुणीच नाही, गपचूप शांत. आणि तिथं संभाजीराजे बोलण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना सुद्धा त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण राऊत साहेबांनी पुढाकार घेतला आणि त्यांना तिथं बोलण्याची संधी मिळाली. आणि यांच्या बरोबर अजून कोण व्यक्ती लढत होत? मराठा समाजासाठी, धनगर समाजासाठी, लिंगायत समाज, मुस्लिम समाज, या सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. तर तुमच्या सर्वांच्या लाडक्या खासदार सुप्रियाताई सुळे तिथे लढत होत्या. मग भाजपचे एवढे खासदार महाराष्ट्रातून गेले असतील तर तिथं तोंड का उघडत नाही, का बोलत नाही? त्याचं मुख्य कारण असं आहे की भाजप यांना बोलूनच देत नाही. आता कसं चाललंय, 9 खासदारकी मिळणार होती, जावं लागतं का काय दिल्लीला? आम्ही तरी एकच शिकलोय लहानपणीपासून, मराठी माणूस हा स्वाभिमानी माणूस असतो, दिल्ली समोर कधी झुकत नाही. हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. आम्ही इथं आहोत, किती वेळा दिल्लीला जावं लागतंय. 40 आमदार आहेत, 1 खासदार आहे. एकनाथ शिंदे साहेबांकडे पण किती कोण आहेत काय काय आज काय सांगता येणार नाही. जावं लागतंय दिल्लीला, स्वतःच जावं लागतंय. आणि एक असा पक्ष आहे त्यांचा एकच आमदार आहे, खासदार तर सोडाच. त्या पक्षाला तिथं बोलवण्यासाठी पण त्यांचे मोठे मोठे नेते येतात. या रे बसा रे बसा रे, ही अशी पद्धत आहे. बाळासाहेब ठाकरे साहेब जेव्हा होते तेव्हा हे दिल्लीतले भाजपचे नेते मातोश्रीवर जायचे, मातोश्रीवर म्हणजे महाराष्ट्रात यायचे आणि तिकिटीचा वाटाघाटी व्हायचा. आणि आज बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन आम्ही पुढे लढत आहोत. मग तसं असेल तर कशाला जाताय दिल्लीला? कशाला तिथं तुम्ही झुकताय? अहो तुम्हाला माहिती आहे का, गेले 3 दिवस झाले उदयनराजे साहेबांना सुद्धा तिथं वेळ मिळत नाही. 3 दिवस झाले दिल्लीत बसले, दिल्लीत. अहो त्यांच्याबद्दलचा आदर आहे आम्हाला. ते ज्या घराण्यातून येतो त्या घराणा म्हणजे आमच्यासाठी फार मोठं आहे. पण त्या घराण्यातल्या एका व्यक्तीला तुम्ही 3 दिवस तिथं बसवता आणि एक आमदार असणाऱ्या पक्षाला तुम्ही एवढं महत्व देता, त्यातून काय संदेश देण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात? तो जो कुठला संदेश असेल जो लोकांना कळायला पाहिजे तो कळालेला आहे. आणि या लोकसभेला तो संदेश मनामध्ये घेऊन ही लोक लढणार आहेत. कारण तुम्ही आमचे नेते घेऊ शकता, पण आमचा स्वाभिमान आणि महाराष्ट्रातली ही जनता घेऊ शकत नाही तुम्ही. मला आपल्या सर्वांना जाता जाता एवढंच आहे की आपल्या या बारामतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे, अख्ख्या देशाचं लक्ष आहे. तुमची जबाबदारी का मोठी एवढं थोडक्यात मी सांगतो. आपण सर्वांनी कुठला विचार जपला? पुरोगामी विचार जपला, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जपला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अण्णाभाऊ साठे ह्या सगळ्यांचा विचार जपला. ह्यालाच तर आपण म्हणतो ना पुरोगामी विचार. संतांचा विचार जपला. आणि आज तिथं जर भाजप कुटुंब फोडत असेल, पार्टी फोडत असेल, आपल्याच एका व्यक्तीला तिकडे घेऊन जात असतील आणि इथं आपल्या पुरोगामी विचाराला आणि पवार साहेबांना आणि पवार साहेबांच्या विचाराला जर हरवण्याचा प्रयत्न इथं या बारामतीमध्ये करत असतील, तर मग ही लढाई नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आहे का लोकांची आहे? कोणाची? हात वर करून सांगा, लोकांची आहे का नाही? अरे काय राव, पुढचे सगळे हात वर करतात, मागचे तर करतच नाही. हात वर करून सांगा, ही लोकांची लढाई का पदाधिकाऱ्यांची लढाई आहे? अख्ख्या देशाला दाखवून द्यायचंय महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती आणि आधीची पिढी ही पुरोगामी विचारासाठी लढली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने लढली. आणि आम्ही त्या विचाराने आजपर्यंत लढलो असेल तर तुमचा प्रतिगामी भाजपचा विचार, त्यांनी कितीही पैसा खर्च करा, कितीही ताकद हवा, पण आम्ही इथं आमचा विचार म्हणजे पुरोगामी विचारालाच मतदान करणार, हे अख्ख्या देशाला दाखवण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला मला सांगायचंय की हा जो निर्णय घेतलाय आम्ही सर्वांनी, ते एका संस्कृतीतून घेतलेला आहे. माझ्यावर प्रेशर होतं, ठीक आहे कारवाई वगैरे त्या आहेत, पण जेव्हा ही घटना घडली, जेव्हा मी घरी गेलो, तेव्हा माझा मुलगा 6 वर्षाचा आहे.
माझी मुलगी 10 वर्षाची आहे. या वयामध्ये सुद्धा त्यांना ईडी काय हे माहिती आहे. बघा काय परिस्थिती झाली. लहान पोरग दुसरीत सुद्धा गेलं नाही त्याला ईडी माहिती आहे. पण लहान मुलांनी काय सांगितलं माहितीये का? मी का म्हणतो माहितीये, बच्चा बन दिल का सच्चा का असतो. लहान पोरं मला काय म्हणतात माहिती का? मला धमकी देतात, काय निर्णय घेणार आहेस? माझी मुलं, मी माझ्या आई वडिलांचं पत्नीचं तर बोलतच नाही. लहान पोरं काय निर्णय घेणार आहे? म्हणलं बाबा वेगळाच थाट आहे यांचा. मी आजोबा बरोबर राहणार आहे. नक्की पंजोबा बरोबर राहणार का? मी म्हणलं हो राहणार. जर पंजोबाची साथ सोडली तर आम्ही तुझ्याशी बोलणार नाही, अशी लहान पोरं मला सांगतात. अहो बाप झाल्यापासून मी विचार करतोय आणि ही घटना घडल्यानंतर की समजा मी आज जर माझ्या आजोबाबद्दल मी वेगळ्या पद्धतीने वागलो, ज्यांनी मला विचार दिला, आदर दिला, शिकवलं, त्यांना जर आज सोडून मी सत्तेत गेलो, स्वार्थासाठी जर दुसऱ्या विचाराबरोबर गेलो, तर 10-15 वर्षानंतर ही लहान पोरं जी माझ्या निर्णयाकडे बघत आहेत, तर उद्या जाऊन कदाचित ते मलाही म्हणते तू तुझ्या आजोबा बरोबर नाही राहिला, आम्हाला तुझ्या बरोबर राहायचं नाही. असं होऊ शकतं का? नाही होऊ शकतं. ह्यालाच तर विचार म्हणतात. आणि हे विचार या पिढीसाठी नसतात. तो आपल्याला एक संदेश द्यावा लागतो पुढच्या पिढीला. आणि आज ती वेळ आलेली आहे संदेश द्यायची की तुम्ही सत्तेसाठी, स्वहितासाठी विचार आणि पक्ष सोडून गेला असला, कुटुंबाला सोडून गेला असला, तरी जनता ही पवार साहेबांचं कुटुंब आहे. अहो वड मोठा झाला तरी त्याच्या पारंब्या असतात. भाजपला मला सांगायचं, 1-2 पारंब्या तुम्ही काढल्या म्हणजे काय वडाला काय अडचण येत नाही. कारण का पवार कुटुंब फक्त पवार आडनावाचं नाही, या महाराष्ट्रातली प्रत्येक स्वाभिमानी जनता म्हणजे आदरणीय पवार साहेबांचं कुटुंब आहे. आणि आजच्या काळामध्ये या कुटुंबाकडनंच, या पवार साहेबांकडनं तिथं लढला जाणार आहे. हे येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळेल. पैसा ताकद किती असली तरी एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, लोकांची ताकद ही मोठी असते. आणि या तालुक्यामध्ये जर तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर एक व्यक्ती नाही तर एक मलिदा गँगचा कार्यकर्ता जिथं आवाज दाबेल तिथं 100 लोक एकत्रित या. आणि तुम्हाला इथं सांगतो, हा तुमचा कार्यकर्ता तुमच्या बरोबर आहे, सुप्रियाताई तुमच्या बरोबर आहे आणि आदरणीय पवार साहेब अख्ख्या महाराष्ट्राबरोबर आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान. धन्यवाद दादा. यानंतर साहेबांची विनंती आहे की या पुढील वक्त्यांनी आटोपतं घ्यायचं. यानंतर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील आपल्याला संबोधित करतील. आजच्या या भव्य अशा शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित असलेले शेतकऱ्यांचे दैवत, आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय पवार साहेब, शिवसेनेची मुलूक मैदानी तोप आदरणीय संजयजी राऊत साहेब, काँग्रेसचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय संसद सौ सुप्रियाताई सुळे साहेब, भोरचे आमदार संग्रामदादा थोपटे, पुरंदरचे आमदार संजयजी जगताप आणि सन्माननीय रोहित आणि कर्जतचे आमदार रोहितदादा पवार, सन्माननीय व्यासपीठ साहेब. मला का एवढंच सांगायचंय की गेल्या आठवड्यामध्ये आपण या ठिकाणी शेतकरी मेळाव्याचं नियोजन केलं होतं, परंतु ह्या आठवड्यामध्ये गेल्या 3-4 दिवसापासून हा मेळावा यशस्वी होऊ नये म्हणून काही लोकांनी म्हणजे इंदापूर तालुक्याचे आमदार माननीय दत्तात्रय भरणे यांनी काल मीटिंग बोलवली आणि आज सकाळपर्यंत महिला बचत गट असतील, गावोगाव निधी टाकलेला असेल, त्यांना दम देण्याचं काम सकाळी 10 वाजेपर्यंत चालू होतं. जर तुम्ही आज या मेळाव्याला गेला तर तुमचा निधी आम्ही दुसरीकडे वळवू. पण समोर बसलेली ही स्वाभिमानी जनता आणि आदरणीय साहेब, तुम्हाला एक सांगायचंय की आज आपल्याकडं मोठा जरी कार्यकर्ता नसला तर जवळजवळ 200 कार्यकर्त्याची टीम आपल्या ह्या इंदापूर तालुक्यामध्ये आहेत आणि हे सर्व स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत. ह्याच्यातला एकही लाभार्थी नाही किंवा ठेकेदार नाही. आणि त्या सर्वांच्या जीवावर आम्ही ह्या मेळाव्याचं नियोजन केलं आणि त्याच्यासाठी ह्या इंदापूर तालुक्यातील जी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे स्वाभिमानी जनता आलेली आहे साहेब, ही सर्व आपणावर प्रेम करणारी आहे. आणि म्हणून
साहेब भविष्य काळ हा संघर्षाचा आहे. ह्या संघर्षाच्या काळामध्ये इंदापूर तालुक्याच्या जनतेच्या पाठीमाग आणि इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्याच्या पाठीमाग आपण राहाल अशी ग्वाही सर्व इंदापूर तालुक्यातील जनतेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्राचं देशाचं नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय खासदार संजयजी राऊत साहेब, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, उपस्थित असलेले या विभागाच्या खासदार संसद रत्न आदरणीय सुप्रियाताई, या ठिकाणी उपस्थित असलेल्या राजेंद्र दादा पवार, शर्मिला वहिनी, रोहित दादा आणि उपस्थित माझ्या इंदापूर तालुका आणि परिसरातील माझ्या शेतकरी बांधवांनो, ही होणारी निवडणूक एक ऐतिहासिक निवडणूक आहे. या निवडणुकीनंतर देशात लोकशाही राहते का नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. काल आपण वाचलं असेल, सुप्रीम कोर्टाने सांगून सुद्धा एका मंत्र्याला राज्यपालाने शपथ दिली नाही की ज्या सुप्रीम कोर्टावर देश चालतो, देशातलं सर्वोच्च स्थान न्यायपीठ आहे, त्याचं सुद्धा या भारतीय जनता पक्षाने नेमलेले राज्यपाल जर ऐकत नसतील तर तुमचं आमचं काय होईल हा प्रश्न आहे. म्हणून मला या वेळची निवडणूक ही वेगळी आहे. या निवडणुकीनंतर खऱ्या अर्थानं या निवडणुकीनंतर देशात लोकशाही राहणार की हुकुमशाही येणार याचा फैसला होणार आहे. म्हणून मला सर्वांना काळजी घ्यायची की येणाऱ्या निवडणुकीत आपल्या देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांनी या हुकुमशाही फॅसिस्ट वृत्तीविरुद्ध जो एल्गार पुकारलेला आहे त्या जन आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वांनी पाठीशी उभं राहावं. आदरणीय पवार साहेब देतील त्या उमेदवाराची प्रचंड मताने विजयी करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आपल्या संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचं जे चिन्ह आहे तुतारी, या तुतारी चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करावं असं मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष इंदापूर तालुका या नात्यानं आपल्याला नम्रपणे आवाहन करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्याला सुप्रियाताई सुळे मार्गदर्शन करतील. नमस्कार. आदरणीय पवार साहेब, माननीय राऊत साहेब, माननीय बाळासाहेब थोरात, संजय भाऊ जगताप, रोहित दादा, राजू दादा, शर्मिला वहिनी, जगन्नाथ बापू, विकास लवांडे, रविकांत वरपे, सक्षना सलगर, पंडित कांबळे, महादेव बालगुडे, भारतीताई, शरद सूर्यवंशी, अमोल देवकाते, सागर मिसाळ, शिवाजीराव जांभूळकर, सोपानराव मस्के, दादासाहेब थोरात, राहुल मखरे, दत्तात्रय धावपटे, अमोल बिसे, अरबाज शेख, तेजसिंग पाटील, महारुद्र पाटील, छायाती, अनिकेत निंबाळकर, आबासाहेब निंबाळकर, साक्षीताई पलंगे, सोमनाथ धोंगे, शिवाजी बापू खटकाळे, भीमराव अण्णा भोसले, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं तर आज चौथ्यांदा या व्यासपीठावरनं मला पुन्हा एकदा या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी द्या ही विनम्र विनंती करायला मी आलेले आहे. तमाम इंदापूरकरांचे मी मनपूर्वक आभार मानते की 3 वेळा मोठ्या संख्येने आपण मतदान करू मला दिल्लीला जायची संधी दिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही हेही सांगते. इंदापूरकरांनी माझ्या विरोधातला उमेदवार कुठलाही असला तरी भरभरून माझ्यावर प्रेमही केलं, भरभरून मतदानही केलं आणि बारामती लोकसभा मतदारसंघातले 9 तालुके याच्यात सगळ्यात जास्त गंमत जम्मत आणि आनंदात कुठला दौरा होतो तो इंदापूरमध्ये. इंदापूरमध्ये सगळे कार्यकर्ते सहकारी अनेक वर्ष आदरणीय पवार साहेबांवर प्रचंड प्रेम करणारे आणि त्याच्यामुळे जेव्हा महारुद्र पाटलांनी सकाळी मला सांगितलं की असे फोन वगैरे येत आहेत, म्हटलं तुम्ही कशाला चिंता करताय, फोनला इंदापूरकर घाबरणार नाही. मला वाईट त्या करणाऱ्याचं वाटतं
की त्या बिचाऱ्या करणाऱ्या जो फोन केलाय त्याला इंदापूरकरांनी काय उत्तर दिलं असेल त्याची काळजी मला जास्त वाटली. कारण का हा स्वाभिमानी आणि आदरणीय पवार साहेबांवर प्रचंड प्रेम करणारा हा तालुका आहे. बोरीचे लोक आलेत का नाही मला माहिती नाही. आलेत का? बोरीवाले आहेत सगळे आले. बोरीचं आणि एक वेगळं नातं आहे. सणसरचं आमचं एक वेगळं नातं आहे. प्रत्येक कोपऱ्यामध्ये गावामध्ये काही ना काहीतरी ऋणानं बंध आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की बोरीमध्ये जेव्हा अवकाळी पाऊस झाला होता तेव्हा सकाळी 6 वाजता आदरणीय पवार साहेब तिथे पोहोचले होते. हे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. आणि त्याच्यानंतर कोण पोचलं तर श्रीनिवास बापू पोचले. कारण का बोरीमध्ये सगळ्यात जास्त सगळं त्या भागात शिकल्यामुळे बापूंचे प्रचंड प्रेमाचे मित्र परिवार हा सगळा इंदापूरमध्ये आहे. आज इथे शर्मिला वहिनी आल्या आहेत, त्याही खाली बसल्या आहेत. इंदापूरकरांनी जेवढं प्रेम मला दिलं तेवढंच प्रेम बापूंना आणि शर्मिला वहिनींना आणि राजूदांनाही नंदा वहिनींना दिलं, हेही मी मान्य करते. प्रचंड कुटुंबाचं प्रेम आहे आणि हे काय वैयक्तिक आमचं पवार कुटुंब म्हणून नाही, प्रत्येकाची एक नाती आहे प्रत्येकाबरोबर. या भागाचा अनेक वर्ष आम्ही एकत्र विकास केला. काही राजकीय बदल ह्याच्यात झाले पण आम्ही कधीही कुठल्याही इलेक्शनमध्ये आमचे वैयक्तिक नाती त्याच्यात कधी कटुता आलेली नाही. कधी मी आत्ताच संजय भाऊंना सांगत होते की म्हणलं या इलेक्शनमध्ये काय झालंय कळेन असं झालंय. मी 3 इलेक्शन लढले. मागच्या वेळेस तर कुल कुटुंब माझ्या विरोधात लढलं. पण मी राहुल कुल आणि त्यांच्या बायकोचं मनापासून कौतुकही करते की त्या इलेक्शनमध्ये कधीही पातळी सोडून ना मी त्यांच्यावर टीका आणि त्यांनी तर केलीच नाही माझ्यावर टीका. इतकं सुसंस्कृत इलेक्शन झालं मागच्या वेळेस. 3 वेळा लढले, 3ही कॅन्डिडेट्स. पण ह्यावेळेस काय गडबड झाली हे कळत नाही. कालच माझ्यावर टीका झाली कारण का मी रोहित आणि युगेंद्र पवार पहिल्यांदा प्रचार करतायत. आजोबाबर उभे राहिलेत, आत्याचा प्रचार करत फिरतायत. फिरता फिरता गावात 2 ठिकाणी त्यांचा रस्ता अडवण्यात आला. आता हा मुलगा लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने पक्षाचा प्रचार करतोय. काय चुकलं त्याचं मला सांगा. आणि त्याच्यावर माझ्यावर टीका झाली की यांनी काय मागितलं तर यांनी मुलासाठी सिक्युरिटी मागितली. मला सांगा की तुमच्या घरातली आपल्या घरातली कुठलीही मुलं, आता तुमची मुलं काय माझी मुलं नाहीत, ही मुलं काय माझी नाही आहेत, तर ह्या कुठल्याही मुलावर जर कोणी हल्ला केला, त्याला दमदाटी केली तर त्या आईचा कोण विचार करेल का नाही. शर्मिला वहिनी आल्यात नाही ते पोराला दमदाटी होत असली तरी टीका करताना इतकी पातळी सोडावी हे काय संस्कार आहेत. एखादा मुलगा युवा पिढीमधला प्रचार अतिशय साध्यापणाने करतोय आणि तुम्ही दमदाटी करणार. आज तर एका चॅनलवर मी बातमी बघितली की पवार साहेबांच्या सभेला जाऊ नका असं लोकांना चाललंय. मला त्यांना सांगायचंय हा इंदापूर तालुका आहे. इथे पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे लोक इतके आहेत ते तुमच्या फोनला घाबरणार नाही, तुमच्या धमकीला घाबरणार नाही. आता तुम्ही तुमचं बघा. कारण का कार्यक्रम इथे होणार नाहीये, करेक्ट कार्यक्रम तुमचा विधानसभेत होईल याची चिंता तुम्ही करा. आता ते मतदान ते तू करून घ्यायचं आणि चांगल्या पद्धतीने, त्यांच्यासारखं नाही. आता तुम्ही बघा आता कुठल्या मशीनीचं मिठू सांग बाबा. वॉशिंग मशीन. आता वॉशिंग मशीनचा कार्यक्रम मी नाही करणार आहे, ते राऊत साहेब आहेत. त्याच्यामुळे मी काय आज माझं भाषण ऐकायला कोण नाही आलं. आज सगळे राऊत साहेब, पवार साहेब आणि थोरात साहेबांचं भाषण ऐकायला. कुठल्या? अच्छा, ईव्हीएम मशीन. मला वाटलं आजकाल वॉशिंग मशीन, खडी मशीन, ईव्हीएमचं मशीन, काय काय करू बाई या मशीनचं, असा प्रॉब्लेम झालाय. पण आज तुम्ही बघताय कुठे गेला आपला तो, इथे बसलाय बघा हा राहुल का इथे आलाय. त्याच्या बघा गळ्यात कांदा आणि दूध आहे. तो का लढतोय हा आपल्यापैकीच राहुल एका शेतकऱ्याच्या कष्ट करण्याचा सुपुत्र आहे. त्याला भाषण करायची इच्छा होती. काय त्याला कांद्याला भाव मिळत नाही, त्याच्या दुधाला भाव मिळत नाही, म्हणून हा मुलगा
आज संपूर्ण महाराष्ट्रात रान पेटवत आहे, कारण का त्याच्या वडिलांच्या कष्टाला भाव नाहीये, ना कांद्याला भाव आहे ना दुधाला भाव आहे. आता हे बघा. 8 रुपये 10 रुपयांनी कांदा विकलाय आणि खर्च किती आला? किती? एकरी ₹1,00,000 खर्च, हातात पडले 40,000 रुपये. म्हणजे 60,000 रुपयाचा घाटा झाला, एका तोटा झाला एकराला. एका एकराला. आणि दुधाचं दुधाचे ₹24 ₹25 लिटर. तारी वाजणार आहे ह्याची मला गॅरंटी आहे, लोकसभेला पण आणि विधानसभेला पण. आणि ही एक नांदी आहे. तुम्ही बघा, लोकांना वाटलं की पक्ष काढून घेतला, चिन्ह काढून घेतलं, आम्ही रडत बसू. आमच्या आजी शारदाबाई पवारांनी आम्हाला काय शिकवलं? रडत बसायचं नाही, लढत बसायचं. आणि ही लढाई या भ्रष्टाचाराच्या आणि अन्यायाच्या विरोधात आहे. त्यामुळे लोक काय काय बोलतायत, माझ्याकडे पण येतात जे तुमच्याकडे येतात ते. मला त्यांना फक्त एवढंच प्रेमाने सांगायचंय की घटस्फोट घेऊन 6 महिने झालेत. त्याच्यामुळे माझ्यावर टीका करताना विचार करून टीका करा, कारण का एकाच ताटात जेवत होतो. आणि मलिद्यात मी नाही, त्या मलिद्यात वाटेकरी मी नाहीये. त्याच्यामुळे मी माझ्यावर आरोप करणाऱ्यांना चेतावणी देते, विनंती करते की कुणालाही माझ्यावर जो आरोप करायचा आहे, मी इंदापूरच्या चौकात येते. तुम्ही या तुमच्या सोयीनी, तुम्ही म्हणाल त्या विषयावर चर्चा करू, तुम्ही म्हणाल त्याच्यावर करू. पण विकास झाला का? हो झाला. तो कोणी केला? तर तो महाविकास आघाडीने केला. मंत्रिपद कोणी दिलं? ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीने केलं. आभार कुणाचे मानायचे? उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे आभार माना. कारण का जो जो विकास हा इंदापूरमध्ये झालाय तो काँग्रेसच्या विचारांनीच केलेला आहे. हे सत्य कोणी बदलू शकणार नाही. मला सांगा, वीज कोणी आणली इंदापूरमध्ये? काँग्रेसच्या विचारांनी आणली. शाळा कोणी आणल्या? काँग्रेस विचारांनी आणल्या. कॉलेज कोणी आणली? काँग्रेसने आणली. बँक कोणी काढली ज्याच्यावर सगळे आहेत? काँग्रेसने काढली. अहो, हे मोठं ऑफिस आहे ना, ते पण काँग्रेसचंच ऑफिस आहे की नाही? कारखाने कोणी काढले? काँग्रेसनीच काढले. रस्ते कोणाच्या काळात झाले? काँग्रेसच्या काळात झाले. आणि मोठे सगळे रस्त्याची कामं झाली ना, ती पण काँग्रेस राष्ट्रवादीच्याच काळात झाली, जेव्हा आपल्या इंदापूरकडे लाल दिवा होता. हे लाल दिव्यात इंदापूरचा लाल दिवा कोणी काढून घेतला? भारतीय जनता पक्षाने काढून दिला. आपलं राज्य होतं तेव्हा होता की नाही लाल दिवा? काढून कोणी घेतला? आजच्या सरकारने. करायचं होतं तर आम्हाला द्यायचं एक लाल दिवा इंदापूरकरांना. राजकारण, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार याच्यावर आता बोलतीलच राऊत साहेब, त्याच्यामुळे मी फार वेळ घेणार नाही. आपल्या बाकीच्या सभा चाललेल्याच असतात. पण आज मुंबईवरून आवर्जून या सभेसाठी आज राऊत साहेब आणि बाळासाहेब आले. त्या दोघांचेही मी मनपूर्वक आभार मानते आणि त्यांना शब्द देते की आज मी त्या दिवशी भोरला बोलले होते की आम्ही, आता आम्हाला विचारतात पत्रकार, तुम्ही किती सीट लढणार? आम्ही 48 सीट महाराष्ट्रात लढणार आणि सगळ्या जिंकून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आज एवढ्या मोठ्या संख्येने आज महारुद्र पाटील, तेजसिंग आणि सगळ्या टीमनी ही एवढी मोठी, मला पत्रकार, एक दिल्लीवरनं पत्रकार आली होती, आहे का नाही ती इथे फिरत आहे, तिने मला विचारलं इंदापूरची सभा कशी होणार? म्हटलं का नाही होणार? ते म्हणले तुमचे सगळे मोठे नेते गेले. म्हटलं आमचे नेते जरी एका वेगळ्या पक्षात आले तरी आमचे कार्यकर्ते जागेवर आहेत. त्याच्यामुळे एवढी मोठी सभा आज इंदापूरमध्ये होते. त्याच्यामुळे मला बाकी काही बोलायची गरज राहिली नाही. ज्या सगळे पत्रकार पण माझ्याकडे प्रेमाने बघून हसतायत, कारण का त्यांनाही ते माझ्यापेक्षा जास्त हे सगळं बघतात. पण एक आनंदाचा आणि स्वाभिमानाचा दिवस आज आपण इंदापूरमध्ये साजरा करतोय. आपण जे 3 वेळा मला मतदान करून इथे आपल्या सगळ्यांची लोकप्रतिनिधी म्हणून व्हायची संधी दिली, पुन्हा एकदा
मेरिटवरचं माझं काम बघून तुमची ही लेख देशामध्ये पार्लमेंटमध्ये, आणि तिथे माझा सगळा सोयरा मला मत देत नाही, तिथे मार्क पण देत नाही. देणारा कोण आहे तर भारतीय जनता पक्षाचा मंत्री मार्क द्यावे लागतात. पण ह्या देशामध्ये 1 नंबरचं जे बक्षीस गेले 10 वर्ष खासदारकीचं मिळतंय ते तुमचा खासदार सुप्रिया सुळेला मिळतंय. त्याच्यामुळे माझं मेरिट बघून मला मतदान करा, एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. धन्यवाद ताई. यानंतर बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍडव्होकेट राहुल मखरे आपल्या थोडक्यात मार्गदर्शन करतील. यानंतर बाळासाहेब थोरात साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. आजच्या होत असलेल्या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, ज्यांना मुलूक मैदान तोप म्हणतात आघाडीची. मी त्या दिवशी म्हटलं की AK-47 घेतलेले, आणि नुसते तसे नाही, आता मी म्हणाल का शार्प शूटर आहे. शार्प शूटर माहिती का तुम्हाला? शार्प शूटर म्हणजे नेमकी गोळी घालणार. असे माननीय खासदार संजयजी राऊत, माननीय खासदार सुप्रियाताई सुळे, इथे उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार संजयजी जगताप, आमदार रोहितजी पवार, माननीय राजेंद्रदादा पवार, जगन्नाथजी शेवाळे, प्रकाशजी मस्के, इंदापूर आणि पुरंदर आणि सगळ्या परिसरातून आणि जिल्ह्यातून आलेले आमचे तालुका काँग्रेसचे कार्यकर्ते, उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, हे पटांगण माझ्या फार ओळखीचं आहे. अनेक कार्यक्रम आम्ही केले, पण आजचा कार्यक्रम वेगळाच आहे. परंतु या कार्यक्रम करत असताना काही दुःख सुद्धा मनामध्ये आहे की असा कार्यक्रम करण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. एकत्र असावं, एकत्र लढावं आणि विचाराकरता लढावं, तत्वाकरता लढावं, हे सांगणारे आमचे वडीलधारे आहेत, सर्व आहे. परंतु आजचीच लढाई ही जे विचारधारा सांगत होते ते वेगळ्या विचारधारेला जाऊन बसले. जे तत्व सांगतात त्या तत्वाच्या विरोधी आज गेलेले दिसत आहेत, आणि आमच्या म्हणणाऱ्यांच्या विरुद्धच आम्हाला लढाई करावी लागते. परंतु श्रीकृष्णानं अर्जुनाला जे सांगितलं ते गीतेमध्ये आम्ही सुद्धा वाचलेलं आहे. कारण जे सुप्रियाताईंचं भाषण आपण सर्वांनी ऐकलं. अनेक वर्ष सुप्रियाताईंना तुम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीने ओळखता. आपण पाहिलं की एवढ्या मोठ्या कुटुंबामध्ये जन्माला येऊन, पवार साहेबांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या पोटी जन्माला येऊन, ताईनं कधी तोरा केलेला आपल्याला दिसणार नाही, रुबाब केलेला दिसणार नाही. सहजता आहे, साधेपणा आहे, मन मोकळं आहे, आणि सर्वांना आपल्या कुटुंबातली मुलगी वाटावी, बहीण वाटावी, असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. परंतु या साधेपणामध्ये सुद्धा त्यांची हुशारी खूप मोठ्या पद्धतीने दिसते. त्या ज्यावेळेस संसदेमध्ये भाषण करतात त्यावेळेस त्यांचं संसदेतलं भाषण मुद्दाम सगळ्यांनी आपण ऐकलं पाहिजे की राजकीय भाषण कशा पद्धतीचं असलं पाहिजे, कसे विचार मांडले पाहिजेत. त्यांना संसद रत्न पुरस्कार सातत्यानं मिळतो. तो काय सहज द्यायचं काय काय कवड्या रवड्या नाही येत, घातलं पोत्यात हातन दिला असं नाही. ते 5 वर्ष सातत्यानं काही परीक्षक असतात, ते परीक्षक अभ्यास करतात, मुद्दे कसे मांडले, मार्क टाकतात, आणि मार्कामुळे संसद रत्न पुरस्कार मिळत असतो हे आपल्याला यात सांगितलं पाहिजे. आणि म्हणून ताईचं तर खरं सगळ्यांनी टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे की योग्य कृती तो तुम्ही केलेले. तुम्ही पुण्यावाल्यांनी जोड मात्र भारी दिली. डॉक्टर अमोल कोल्हेंचं भाषण खरं म्हणजे तुम्हाला माहित नसेल, अमोल कोल्हे बोलतात ना, त्यांची कविता काय सुंदर कविता केली होती. ताईची आणि अमोल कोल्हेची जोड निवळ त्यांच्या व्यक्तिमत्वाला मोठं करत नाही, तुमच्या पुणे जिल्ह्याला मोठं करतायत आणि महाराष्ट्राला मोठं करतायत हे तुम्हाला सांगतो. आणि अशा वेळेस आपलं हे व्यक्तिमत्व, आपल्या कुटुंबातलं असं व्यक्तिमत्व ज्यावेळेस विधान आपल्या लोकसभेला उभं राहतंय,
त्यावेळेस तुम्ही सांगितलं पाहिजे, ताई तुम्ही प्रचार करायचा करा, कुठं प्रचाराची गरज नाही, आम्ही भक्कम तुमच्या पाठीशी, हे सांगण्याचा आजचा दिवस आहे, इंदापूरवाल्यांनी सांगण्याचा दिवस आहे. पवार साहेब आज आहेत, या वयामध्ये सुद्धा लढतात. खरं सांगतो तुम्हाला की पवार साहेब आणि मी खूप वर्ष एकत्र पद्धतीनं पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आम्ही राहिलो आहोत. त्यांचं काम जवळून पाहिलंय. पवार साहेब दिल्लीत असायचे, दिल्लीमध्ये ज्यावेळेस सकाळची वेळ असायची ना, तर देशातले सगळ्या पक्षाचे, कोणता पक्ष असू, पवार साहेबांकडे बाहेर बसलेला असायचा, समस्या सांगायचा, 3 मिनिटात बाहेर जायचा, हसत जायचं. पक्ष कधी त्यांनी पाहिला नाही. माणसाचा प्रश्न जर योग्य असेल तर सोडवण्याकरता त्यांनी प्राधान्य घेतलं. मी हे पाहिलं पवार साहेबांच्या बाबतीत की अनेक मोठे कार्यक्रम दिल्लीला झाले असतील, परंतु पवार साहेबांचा 75वीचा कार्यक्रम हा अभूतपूर्व होता असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. देशातले सगळे प्रमुख नेते त्यावेळेस व्यासपीठावर होते. मुद्दाम तो फोटो आजही पहा, बारामतीच्या त्यांचं जे त्यांनी केलेलं दालन आहे त्यामध्ये त्यांनी लावलेलं आहे. सगळे देशातले प्रमुख नेते एका वेळेस स्टेजवर होते, सगळ्या पक्षाचे. हा एक सन्मान आहे आणि हा सन्मान देणारं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राचं आहे, याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे. आज पवार साहेब या वयामध्ये लढतायत, काय आवश्यकता आहे एवढा त्रास घेण्याची? आज इथं दिसतायत, उद्या विदर्भात दिसतील, परवा मराठवाड्यात दिसतील, पुन्हा कोकणात दिसतील. धावपळ, रात्री येऊन बैठका करतील, आमच्यावर बसतील, अरे असं हे करा, असं नियोजन करा, हे सांगतील. हे कशा करता? हे कोणते सत्य करता नाही चाललेलं, हे लक्षात ठेवा. सत्य करता नाही चाललं, हे चाललंय तत्व करता म्हणून. जे तत्व आतापर्यंत जपलेलं आहे आपण, ज्या तत्वाला शाहू फुले आंबेडकरांचं तत्वज्ञान म्हणतात, विचार म्हणतात, जो बहुजन समाजाचा आहे, त्या बहुजन समाजाचा विचार हा आपला विचार, या राज्यघटनेचा विचार, त्याच्यातले तत्व हे आमचे तत्व आणि त्याचं पाठराखण करणं ही आमची जबाबदारी. हे जाणून आज आदरणीय पवार साहेब ही धावपळ करतायत. राहुल गांधींच्या पदयात्रा असेल, 4560 किलोमीटरची पदयात्रा, कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत. आता पुन्हा सुद्धा मणिपूर पासून मुंबई पर्यंत आले. गर्दी, गोंधळ, वाट, काही ऊर त्याच्यात चालत राहिले. हे सत्य करता चाललेलं असं समजायचं काही कारण नाही. हे चाललंय तत्वा करता. उद्धवजी लढतायत, रोज नवे संकट आहेत उद्धवजी ठाकरेंच्या भोवती, तरी ते लढत असताना आपल्याला दिसत आहेत. दमलेले दिसत नाही, उत्साह दिसतात, लढतायत. कारण या सगळ्या नेतृत्वांना एक गोष्ट माहिती आहे की ज्या विषयाकरता आपण लढतो ते शाश्वत विषयाकरता आपण लढतो, देशाच्या हिताकरता आपण लढतो, देशाच्या विकासाकरता लढतोय आणि सामान्य माणसाच्या अधिकाराकरता आपण लढतो. तुम्हाला एक निवडणूक आता झाली जगामध्ये, रशियाची निवडणूक झाली. पुतीन पुन्हा अध्यक्ष झाले, प्रमुख झाले. ते निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवार नव्हता. काही विरोधक होते, कोणी विमान अपघातात गेले, कोणी तुरुंगात गेले, कोणी काय झालं कळालं नाही. एकच उमेदवार, मतदान एकालाच करायचं, मतपत्रिका एकच नाव, दुसरं नाव सुद्धा नाही, कारण विरोधीच नाही कोणी. तेव्हा ही निवडणूक जर आपण व्यवस्थित काळजीपूर्वक गेलो नाही ना, तर 29ची निवडणूक तशी आहे, एवढं लक्षात ठेवा. अरे मताने आपल्याला काय नाही दिलं, गरीब माणसाला आणि आम्हा सगळ्यांना सन्मान देण्याचं काम या राज्यघटनेनं केलं, मताच्या अधिकारानं केलं. हे विसरून आपल्याला सगळ्यांना चालणार. ते जपण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागणार. म्हणून ही निवडणूक सुप्रियाताईची आहेच, परंतु ही निवडणूक आपली राज्यघटना वाचवण्याची आहे. ही निवडणूक आपली लोकशाही वाचवण्याची आहे, हे विसरून आपल्याला चालणार नाही. आता निवडणुकीची तयारी सर्व पक्षांची चालली. पक्षांची तयारी म्हणजे काय? जाहीरनामा कसा करायचा, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजे, पुढे आम्हाला करणार. दुसऱ्या लोकांना कसं समजून सांगायचं की आम्ही काय काय आतापर्यंत केलं, कोणती कामं तुमची केली, त्यामुळे आम्हाला मतं द्या. जाहीरनामा पहा, पुढे काय काम करणार आम्हाला मतं द्या. त्याकरता सभेचं नियोजन कसं असलं पाहिजे, कोणी पुढाऱ्यांनी जायचं, कशा पद्धतीनं मांडणी करायची, लोकांना आपल्या बरोबर कसं घ्यायचं. लोकशाहीमध्ये निवडणुकीची तयारी याचा अर्थ हा असतो की आम्ही काय कामं केले, कसे करणार, तुम्ही आम्हाला मतं द्या म्हणण्याचा. भारतीय जनता पक्षाची वेगळीच तयारी चाललेली.
विरोधी बोलतोय आत घाला, हा मुख्यमंत्री आत घाला. काल केजरीवाल सुद्धा जेलमध्ये. त्याच्या पलीकडे जाऊन पाहतोय की ईडी जोरात कामाला लागली. ताईने आता सांगितलं ईडी आयटी जोरात आता देशभर कामाला लागलेत. दुसरं आपण पाहतो की काँग्रेसचे जे खाते होते पक्षाचे ते गोठवण्यात आले. आमचे पक्षाचे अध्यक्ष म्हणतात की आम्हाला रेल्वेने जाण्याच्या तिकिटाला सुद्धा आता पैसे नाही आमच्या हातात. तुम्ही निवडणुकी तयारी करण्याची लोकशाहीची पद्धत वेगळी आणि भारतीय जनता पक्षाची चाललेली पद्धत वेगळी, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण तुम्ही दहशतीतून निवडणूक जिंकू इच्छितात, हे चित्र आता दिसत आहे. तुम्ही डांबू शकता लोकांना जेलमध्ये, आमच्या खात्यांना सुद्धा डांबू शकता तुम्ही, पण जनतेला डांबू शकणार नाही, मतदारांना डांबू शकणार नाही, हे सुद्धा भारतीय जनता पक्षाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मी आपल्याला या निमित्त एवढंच सांगेन, काही नाही, आपल्याला मतदान करायचं लोकशाही करता, आपल्याला मतदान करायचंय आपल्या राज्यघटनेकरता, आपल्याला मतदान करायचं विचाराला, पुरोगामी विचाराला, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला आपल्याला मतदान करायचंय. तो सन्मान पवार साहेबांचा, राहुलजींचा, उद्धवजींचा यांचा सन्मान राहील समाजामध्ये, देशामध्ये, याच्या करता मतदान आपल्या सगळ्यांना करायचंय. आणि म्हणून सुप्रियाताईला मतदान हे करायचं. मी सांगितलं सुरुवातीला खूप कार्यक्रम केले, मित्र आमच्या अडचणीत आहेत, मित्र तिकडे गेले. आता ते काय करतील हे मला माहित नाही, मी काही विचारलं नाही. पण मित्र कुठं असू, त्यांना जर शांत झोप लागत असेल तर लागू द्या, परंतु ही जनता शांत झोपणार नाही, लक्षात ठेवा. तुमच्या डोक्यात काही असलं तरी जनतेनं निर्णय घेतलेला आहे. मतदान आघाडीला करायचं, मतदान सुप्रियाताईला करायचं आणि पुन्हा एकदा आघाडीचा झेंडा हा महाराष्ट्रावर लावायचा आणि इंडियाचा झेंडा देशावर लावायचा. हा निर्णय तुमचा असलाच पाहिजे, हे या निमित्तानं सांगतो आणि माझे भाषण संपवतो. धन्यवाद बाळासाहेबजी. यानंतर महाराष्ट्राची बुलंद तोफ शिवसेना नेते खासदार संजयजी राऊत आपल्याला मार्गदर्शन करतील. आदरणीय माननीय शरद पवार साहेब, सन्माननीय बाळासाहेब थोरात, सुप्रियाताई, रोहितजी, व्यासपीठावरील सर्व महाविकास आघाडीचे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, अन्य पक्ष आणि या तळपत्या उन्हात इंदापूरला बाळासाहेब थोरातांच्या ओळखीच्या पटांगणात जमलेले सर्व बांधवांनो, शेतकरी बांधवांनो, आपण बराच वेळ इथे बसलेला आहात, थांबलेला आहात, ऊन तळपताय. आम्हाला बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, लोक जेव्हा उन्हात बसलेले असतील तेव्हा त्यांचा जास्त अंत पाहू नका. पण आपण इथे एका विचारानं बसलेला आहात, एका भूमिकेतून बसलेला आहात आणि मला आनंद आहे की इंदापूरला सुप्रियाताईच्या प्रचारासाठी मला इथे येता आलं. मगासपासून मी ऐकतोय आणि एक गोष्ट इथे स्पष्ट दिसतंय, जी रोहित दादांना सांगितली, सुप्रियाताईने सांगितली. पायाखालची वाळू सरकली की माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकारतो. माणूस घाबरला, समोरचा पराभवाची भीती वाटायला लागली, लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत याचं भय वाटायला लागलं.
की मग तो मोदीचा मार्ग सुरू होतो, की धमक्या द्यायच्या, पोलिसांचा वापर करायचा. बरं, धमक्या कशा देतात आम्हाला माहिती आहे, आम्ही आयुष्यभर धमक्या देतच आलेलो आहोत. तुम्हाला धमक्या नवीन असतील, आम्ही धमक्या घेतो सुद्धा, धमक्या देतो सुद्धा. त्याच्यामुळे धमक्या वगैरे हा जो प्रकार सुद्धा या भागात चाललेला आहे, हा डरपोकपण आहे. आणि धमक्या समोर येऊन कोणी देत नाही. धमक्या नेहमी फोनवर दिल्या जातात, आवाज बदलून. पण महाराष्ट्राला असे आवाज बदलून धमक्या देणाऱ्यांची आता काळजी नाही. तुमचं अस्तित्व फार थोडं आहे. तुम्ही बारामतीत धमक्या द्याल, पण तुम्हाला मुंबईत यायचं हे लक्षात ठेवा. मुंबईला यायचं आहे, ठाण्याला यायचं आहे, रस्ता आमचाच आहे ना. कोणाला धमक्या देत आहे? पवार साहेबांच्या माणसांना धमक्या देत आहे की शिवसैनिकांना धमक्या देत आहे? कोणाला धमक्या देत आहे? धमक्या देऊ नका. आम्ही घाबरणारे लोकांना ही मर्दांची सभा आहे. नामर्द होते, डरपक होते, ते गेले पळून. या धमक्या, ते पोलीस स्टेशनला फोन, खोटे गुन्हे. आज सकाळी सुप्रियाताईचं मी मुंबईला एक भाषण वाचलं की त्या म्हणाल्या की मलाही भीती वाटते की मलाही अटक होईल. अटक करू शकतात. रोहित दादाला, युगेंद्रला अडवून सांगितलं जातं की तुम्ही प्रचार करू नका. अरे, तुमच्यात हिंमत असेल, तुम्ही तुमचा प्रचार करा आणि निवडून देऊन दाखवा बारामतीमध्ये. ही लढाई बारामतीची नाही, ही लढाई महाराष्ट्राची आहे. बारामती मधली लढाई ही महाराष्ट्राची लढाई आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे. ही फक्त पवार साहेबांची आणि सुप्रियाताईची लढाई नाही. आम्ही इथे वारंवार येतो आहोत. सुप्रियाताईच्या प्रचाराला आम्ही इथे फार कमी वेळा आलो याआधी. आम्हाला माहिती आहे की तिथे प्रचाराची गरज नाही. आताही नाही प्रचाराची गरज. पण ही तुमची दादागिरी, हा तुमचा दहशतवाद, या तुमच्या धमक्या. आणि बारामतीचं कोणी गुजरात करू पाहत असेल तर इथे शिवसेनेचा भगवा झेंडा ठामपणे उभा राहील. आणि मगाशी जे आपण सांगितलं की आमच्याशी लढत गुजरात, आमचं गुजरातशी भांडण नाही. गुजराती जनता, गुजराती व्यापारी असतील, सगळे आम्ही एकत्र मुंबई, महाराष्ट्र, देशात काम करतो. पण सध्या जी वृत्ती आहे त्या वृत्तीला कुठेतरी हा पायबंद घातला पाहिजे. माणूस राजकारणातल्या विकासावर बोलतो, विकासावर मत माग, आपण केलेल्या कामावर मत माग. धमक्या देऊन जे मत मागतात त्यांनी गेल्या काही वर्षात विकास केला नाही, याचा मी हा आता सरळ अर्थ आहे. तुम्हाला धमक्या द्यायची वेळ काय येते याचं कारण लोक तुमच्या बरोबर नाहीये, हे लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीस तुमच्या सगळ्यांचे नेते, देवेंद्र फडणवीस हे परवा काय म्हणाले? मी पुन्हा आलो आणि कसा आलो तर दोन पक्ष फोडून आलो. काय क्वालिफिकेशन? राजकारणातला माणूस सांगतो मी रस्ते केले, मी इमारती बांधल्या, मी इस्पितळं बांधली, मी लोकांना शिक्षण दिलं, मी लोकांना आरोग्यविषयक सुविधा दिल्या, बरं का, मी लोकांचं जीवनमान उंचावलं आणि म्हणून मी राजकारणामध्ये आहे. पण हे महाशय म्हणतात मी आलो, दोन पक्ष फोडून आलो. मी त्यांना सांगू इच्छितो 4 महिन्यांनी देशातलं सरकार बदलणार आहे. आमची गॅरंटी आहे महाराष्ट्रात तुम्ही
आणि केंद्रात मोदी नसेल, सत्ता आमच्याकडे असेल, तुम्ही पक्ष फोडले ते ईडी आणि सीबीआयच्या दहशतीवर फोडले. ही यंत्रणा उद्या आमच्या हातामध्ये येणार आहे. तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का पहा. काय फुटणार लक्षात ठेवा. आमचे मित्र इथे हर्षवर्धन पाटील साहेब आहेत. मगाशी बाळासाहेब थोरातांना त्यांची आठवण झाली. त्यांना शांत झोप लागते, पण मला वाटत नाही गेल्या काही दिवसापासून ते शांत झोपले असतील. त्यांना शांत झोप लागू द्या अशी मी प्रार्थना करतो. पण जर त्यांना स्वाभिमान असेल, जर मराठी म्हणून अस्मिता असेल, जर या महाराष्ट्रावर प्रेम असेल, तर या महाराष्ट्राच्या अस्मितेला आग लावण्याचा प्रयत्न सुरू असताना कोणत्याही मराठी नेत्यानं आणि मराठी माणसानं शांत झोपू नये अशा प्रकारचं वाटतं. जो आज शांतपणे झोपला तो महाराष्ट्राचा दुश्मन आहे. महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेला चूड लावण्याचा प्रयत्न आहे. आणि तुम्हाला जर शांत झोप लागत असेल अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं तुम्ही या मातीतले मराठी माणूस म्हणून सांगायला लायक नाही. म्हणून माझं त्यांना आव्हान आहे, उतरा मैदानात. या महाराष्ट्रासाठी, या मराठी अस्मितेसाठी. त्यांच्या मनातली अस्वस्थता अलीकडे आम्हाला जाणवते. त्यांच्या जीवनातली शांतता भारतीय जनता पक्षानं खतम करून टाकलेली आहे. हा पक्ष कोणालाही शांत आणि सुखी झोप लागू देणार नाही. फक्त दोघांना झोप लागते शांतपणे, दिल्लीमध्ये. आणि पुढल्या काही काळामध्ये ज्यांना आपण गुजरातला पाठवू, तिथे शांतपणे झोपा. नाहीतर जिथे केजरीवाल गेले, जिथे हेमंत सोरेन गेले, ज्या तुरुंगात आम्हाला ठेवलं त्या तुरुंगात तुम्हाला शांत झोप लागेल, ही आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. शेतकऱ्यांचा प्रश्न, कष्टकऱ्यांच्या प्रश्नावरती मगासपासून आपण बोलतो आहोत. पवार साहेब बोलतील, सुप्रियाताई बोलल्या. हा तरुण कार्यकर्ता गळ्यामध्ये कांद्याचं माळ आणि दुधाचं राहुल, आम्ही रेड्याचंही दूध काढू शकतो, लक्षात घ्या. भाव कोणाला आहे? कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही, काहीच भाव नाही. भाव कोणाला आहे? भाव गद्दार आमदाराला आहे, भाव गद्दार खासदाराला आहे. 50 कोटी, 100 कोटी त्यांना भाव आहे. आणि आमच्या कांद्याला भाव नाही, आमच्या कष्टकऱ्याच्या मालाला भाव नाही. मोदीने काय सांगितलं होतं 2014 साली? नाही, तो खातोच आहे. मोदींनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही डबल करू. 2014 साली नरेंद्र मोदी म्हणत होते की किसानों की आमदनी मैं डबल कर दूंगा. मी असं म्हणतो, आम्हाला ते अच्छे दिन नको आहेत. 2014च्या आधीचे अच्छे दिन आम्हाला परत द्या, तुमचे अच्छे दिन आम्हाला नको आहे. आणि त्यासाठी ही लढाई. मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मजबूतीने पुढे चाललेली आहे. कोणाला वाटत असेल, मग शिवसेनेतल्या असतील, काँग्रेस पक्षातल्या असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले असतील, की आम्ही गेल्यामुळे यांचा प्रवास थांबला, राजकारण थांबलं, सगळं काही अडलं, असं नाहीये. अजित पवार गेल्यामुळे झाडाचं पाणी हल्लं नाही. एकनाथ शिंदे गेल्यामुळे शिवसेना अधिक मजबूत झाली. आणि अशोक चव्हाण गेल्यामुळे आदर्श टॉवर क्या खाली आला नाही, तो तसाच. आणि प्रभू श्रीरामाचं मंदिर जे शिवसेनेमुळे निर्माण झालं अयोध्येत, त्याची प्राण प्रतिष्ठा नरेंद्र मोदीने केली तिकडे जाऊन. तो राम काय तुम्हाला मत देणार नाही.
अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये. मी इतकंच सांगेन, या विश्वात रामकृष्णही आले गेले, तयाविना जगना अडले. कुणी सदोदित सुतक धरले, मग काय अटकले मज शिवाय. हे अजित पवारांना सांगा कोणी. तुमच्याशिवाय ही बारामती अडलेली नाही, हा महाराष्ट्र अडलेला नाही. पण यापुढे जे सोडून गेले महाविकास आघाडीतून, त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या राजकारणामध्ये ही जनता अडथळे आणल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा एक निर्णय आपण घेतला पाहिजे रोहित. जे गेले ते गेले, त्यांच्याशिवाय आपण पुढे निघालेलो आहोत. त्यांच्याशिवाय ही जनता आपल्या पाठीशी आहे. आणि या जनतेला आता आपल्याला पुन्हा फसवायचं नाही. शेतकऱ्यांची संपूर्ण जबाबदारी महाविकास आघाडी असताना या सरकारने घेतली. आज या देशाला कृषी मंत्री कोण तो माहित नाही. आज या लोकांना वाटतं पवार साहेबच कृषी मंत्री आहेत. तर राज्याचे देशाला कृषी मंत्री आहे का? आज मला अजूनही आठवत आहे, त्या काळामध्ये पवार साहेबांनी 71,000 कोटीचं कर्ज पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना माफ केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, महाविकास आघाडीच्या सरकारनं 2 लाखाचे कर्ज माफी केली होती. हे शेतकऱ्याला विसरता येणार नाही. या बारामतीमध्ये ही लढाई जी आपण करतो आहोत, मगाशी म्हणालो, ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई. एकेकाळी आम्ही सांगत होतो, सेनापती बापटाने सांगितलं होतं, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले. खरा वीरवैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. या भारताचा आधार या बारामतीमध्ये शरद पवार साहेबांच्या रूपानं कायम उभा आहे. म्हणून हा महाराष्ट्र आणि या देश आज अभिमानानं महाराष्ट्राची ओळख सांगतोय. ही ओळख आपण ठेवली पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जागा महाविकास आघाडी जिंकेल, 48. पण या सगळ्यात पहिल्या क्रमांकावर बारामती आणि सुप्रियाताई असायलाच पाहिजे. आणि असेल अशा मी शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, मनपूर्वक धन्यवाद. यानंतर देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. मी सन्माननीय महारुद्रजी पाटील, ऍडव्होकेट तेजसिंह पाटील, अमोलजी बिसे, सागर बाबा मिसाळ यांना विनंती करतोय, देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांचे मला सगळे डाव शिकवतो, पण एक डाव कायम राखून ठेवतो, तो कार्यक्रमासाठी अगत्याने आलेले काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचा विचार आताच आपण ऐकले. ते शिवसेनेचे नेते संजय राऊत, आपल्या उमेदवार सुप्रियाताई सुळे, संजय जगताप, सुनीदास पवार, रवींद्रनाथ पवार, जगन्नाथ सेवाळे, सक्सेना सरगर या ठिकाणी उपस्थित असलेले वेगवेगळ्या पक्षांचे नेते, विशेषतः काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आप, शिवसेना आणि अन्य सगळ्या विविध राजकीय पक्षाचे नेते
आणि हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळे इंदापूर भाई बहिणी, या व्यासपीठावर अनेकदा मी आलो, अनेकदा तुमच्याशी बोललो. आज एक वेगळी स्थिती देशात आहे. हा देश, देशाचा कारभार, राज्य, राज्याचा कारभार कुणाच्या हातामध्ये राहावा, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. भारतीय जनता पार्टी यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे. लोकशाहीमध्ये सत्ता मिळणं आणि ती सत्ता लोकांच्यासाठी वापरणं, त्याच्यामध्ये काही गैरवाजी नाही. पण सत्तेचा वापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला, मला, सगळ्यांना घटनेच्या आधारानं मूलभूत अधिकार दिला. त्या संविधानावर आणि तुमच्या अधिकारावर हमला व्हायची शक्यता असली तर त्यासाठी सामान्य माणसांनी अत्यंत जागृत हे राहण्याची आवश्यकता आहे. 3 आठवड्यापूर्वी कर्नाटकामध्ये एक भाजपचे खासदार आहेत, केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री होते, आणि त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आम्हाला घटना बदलायची, आणि ती घटना बदलायची असेल तर प्रचंड बहुमत तुम्ही आजच्या प्रधानमंत्र्यांची करावं. म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्यांना लोकांच्यासाठी राज्य करायला, त्यांचे प्रश्न सोडवायला बहुमत द्या, हे मी समजू शकतो. पण घटना बदलायची, त्यासाठी ताकद पाहिजे, त्यासाठी पुरेसा नंबर पाहिजे, आणि ते काम तुम्ही करावं, हा आज भाजपचा एक मंत्री सांगतो. आणि हाच धोका आज या देशाच्या समोर आहे. आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. आपण बघितलं अनेक गोष्टी, अनेक आश्वासनं या सरकारने आपल्या सगळ्यांना दिली, त्याची अंमलबजावणी केली नाही. इंदापूर तालुका शांत विचारानं, एकत्रितपणानं समाजकारण करणारा हा तालुका आहे. मला आठवतंय 56 वर्षाच्या पूर्वी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत पहिल्यांदा निवडून आलो, आणि माझ्या यादी 10 वर्ष शंकरराव भाऊ इथं निवडून येत होते 1952 सालापासून. आम्ही दोघे बरोबर आमदार होतो. नंतर आम्ही दोघे बरोबर मंत्री झालो. आणि हे गोष्ट इंदापूरने आम्हाला शिकवली की सत्ता कधी डोक्यात जाऊन द्यायची नाही. शंकरराव भाऊने राजकारण केलं, पण हवेच कधी ते राहिले नाहीत, सत्ता कधी डोक्यात आलं नाही, नम्रता कधी शोधली नाही, स्वच्छ कारभार कधी शोधला नाही. आणि त्यामुळं साहजिकच त्यांचं आठवण, त्यांचं स्मरण आजही तरुण मला सगळ्यांना होतं. पण आज मात्र संकट वेगळी आहे, आणि त्यासाठी एक दुसरीची आवश्यकता आहे. प्रश्न खूप आहेत. आपला सगळा भाग हा जास्तीत जास्त ऊसाची शेती करणारा, कारखानदारी काय 2 पैसे मिळतील याची काळजी घेतली. उजनीचं पाणी फाटण्यानं ते मिळतं,
निरा उजवानी दावा करला त्याची मदत आपल्याला होते. आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळं या भागामध्ये काही मर्यादित जिल्ह्यात भाग सोडला तर बागायत भागाचं क्षेत्र हे दिवसेंदिवस वाढतंय. आणि त्यामुळे साहजिकच उत्पन्न वाढतंय. पण उत्पन्न वाढून नुसतं चालत नाही, त्याला रास्त किंमत मिळाली पाहिजे. अर्थात शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की 16-17च्या अंदाजपत्रकामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न 2022 पर्यंत, आज 24 आहे, दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं. काही घडलं का? तुमचं उत्पन्न दुप्पट झालं? काही दिसत नाही. 2024 आहे, 22ला होणार होतं, 24ला तुमचं उत्पन्न वाढलेलं नाही. यावेळी अनेक निकालाचे घेतले, जसा उल्लेख त्यांनी केला. कांदा निर्यात बंदी, एकदम निर्यात बंदी. कांद्याचे भाव गजगजले. कांदा उत्पादक रस्त्यावर आला. त्यामुळे तो कापूस उत्पादन करणारा शेतकरी तोही हवालदिल झाला. आणि या सरकारला त्याची काळजीची चिंता नाही. माझ्याकडे ज्यावेळेला शेती खात्याचं काम होतं आणि आम्ही कांदा हा परदेशात जायची काळजी घेतली आणि त्याचा परिणाम इथे कांद्याचे भाव वाढले. आणि कांद्याचे भाव जेव्हा वाढले तेव्हा पार्लमेंटमध्ये मी बघितलं, इथं उत्पादक गळ्यात कांद्याच्या माळा घालतोय, तिथं भाजपवाले गळ्यात कांद्याच्या माळा घालू लागले पार्लमेंटमध्ये आणि घोषणा करायला लागले, शरद पवार होश पे आओ, प्याज की किंमत नीचे लाओ. दंगा केला त्यांनी. आमचे जे सभापती असतात त्यांनी मला सांगितलं की भाव खाली आणला अशी मागणी आहे, तुम्ही याच्यात खुलासा करा. खुलासा करायला सांगितलं, खुलासा करावा लागला. मी सांगितलं कांदा हा जिरायत शेतकऱ्याचं पीक आहे. वर्षातून एकदा त्याला पीक मिळतं आणि कधीतरी भाव मिळतो. कधीतरी भाव त्याला मिळतो ही स्थिती असताना त्याचा लाभ शेतकरी घेत असेल तर कांद्याचे भाव खाली आणायची म्हणतात. मी शेतीवंती आहे तोपर्यंत कांद्याचे भाव खाली येऊन देणार नाही. तुम्ही काही करा, तुम्ही घरात कांद्याच्या माळा घाला, नाही तर कवल्याच्या माळा घाला, आमचं धोरण बदलणार नाही. आणि त्याचं कारण काळ्या आईची सेवा करणारा हा इमानदार शेतकरी त्याचा संसार टिकवायचा असेल तर त्याच्या घामाची किंमत ही त्याला द्यायलाच पाहिजे. आणि ती दिल्याशिवाय गत्यंतर नाही. आजचं सरकार त्याबद्दलचा विचार करत नाही. साखर आपण बनवतो, देशाची गरज भागून जादा साखर वापरते, परदेशात पाठवतो. परदेशात पाठवल्यामुळं 2 पैसे जादा मिळतात आणि त्यामुळे ऊसाची किंमत देता येते. केंद्र सरकारने सांगितलं की परदेशात पाठवायचं नाही, आणि पाठवायचं असेल तर त्याच्यावर कर आणि GST आम्ही बसू. आणि त्याचा परिणाम आज अनेक कारखान्यामध्ये, त्यांच्या गोदामध्ये हजारो नाही लाखो साखरेची होती पडली. दुनियेमध्ये आम्हाला साखर हा ठिकाणी पाठवतो. दुसरं काहीतरी करावं लागेल. प्रधानमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की साखरेपासून तुम्ही इथेनॉल करा. चांगली कल्पना. इथेनॉल करायचं, कारखाने टाकले, कारखान्यात नवीन सुविधा केली,
इथेनॉलची निर्मिती झाली, इथेनॉल तयार झालं आणि असं बंदी घातली. आता म्हणजे फासायचं नाही. मग ती गंमत आहे. प्रधानमंत्री सांगतात इथेनॉल करा, प्रधानमंत्री सांगतात कारखान्याने नवीन डिस्टिलरी काढली पाहिजे, प्रधानमंत्री सांगतात याला आमची परवानगी आहे, आणि हे सगळं केल्याच्या नंतर त्याचं बंधन घालतात आणि त्याचा परिणाम त्या कारखान्याच्या डोक्यावर इथेनॉलच्या कारखान्याचं ओझं राहिलं, बँकेचं कर्ज काढलं आणि त्याचा परिणाम आज ऊसाची किंमत ही देण्याची ताकद त्या ठिकाणी राहिलेली आहे. याचा अर्थ आहे की ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण नाही आणि त्याचा परिणाम हाच होतो. एका बाजूने महागाई आहे, दुसऱ्या बाजूनं बेकारी आहे, तिसऱ्या बाजूनं भ्रष्टाचार आहे, आणि हे सगळं घडतं या देशामध्ये. आणि हे घालवायचे असेल तर चुकीचे निर्णय जे घेतात त्यांना सत्तेपासून बाजूला करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे, आणि ते काम या ठिकाणी आज आपण केलं पाहिजे. आज हे सरकार करते काय? सरकार विरोधकांना अडचणीत कसं आणता येईल. आता सांगितलं या ठिकाणी शिवसेनेचे नेते राऊत साहेब त्यांनी टीका टिप्पणी केली, जनतेची मांडणी केली, सामनामधून सरकारचं धोरण चुकीचं आहे कसं हे सांगितलं, त्यांना तुरुंगात टाकलं, काही महिने तुरुंगात. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनिल देशमुख गृहमंत्री जे राज्याचे त्यांनी काही मांडणी केली, त्यांना 1 वर्ष तुरुंगात. आता इथं थांबले नाही. झारखंड नावाचं राज्य आहे, आदिवासींचं राज्य, तिथल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात, आणि गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलं. केजरीवाल हा एक चमत्कारिक मुख्यमंत्री आहे. दिल्लीमध्ये त्यांनी जनतेच्यासाठी दवाखाने काढले, जनतेच्यासाठी त्यांनी शाळा काढल्या, आणि सवन हिंदुस्थानाचं आदर्श शाळा, आदर्श दवाखाना कसा असतो हे बघायला लोक त्या ठिकाणी येतात. असं मोठं काम केजरीवालने केलं, आणि आज तर केजरीवाल तुरुंगात. कशासाठी? काही नाही. प्रधानमंत्र्यावर काही धोरणावर टीका केली होती. हा केजरीवाल त्यांनी मागची निवडणूक केली, 80 आमदाराच्या जागा होत्या त्यांच्याकडं. त्यांच्या किती निवडून आल्या माहिती आहे? 80 मधल्या 78. फक्त 2 जागा त्यावेळी विरोधी पक्षांना मिळाल्या. म्हणजे 98% निकाल लोकांनी त्याच्या बाजूने दिला. एवढा लोकप्रिय मुख्यमंत्री आज तुरुंगात आहे. का? प्रधानमंत्र्यांचं टीका करतो. आज ही सवन सत्ता जी वापरली जाते ती विरोधकांना तुरुंगात टाकण्याच्यासाठी. केजरीवालांचे 2 मंत्री तुरुंगात आहेत. ममता बॅनर्जी ज्या मुख्यमंत्री आहेत बंगालच्या, त्यांचे मंत्री तुरुंगात आहेत. अनेक ठिकाणी लोकांचे प्रतिनिधी तुरुंगात टाकून एक प्रकारची दडपशाही या देशात सुरू केलेली आहे, आणि त्यामुळं साहजिकच एक संकटाचं चित्र आज देशामध्ये दिसतंय, आणि हे आपल्याला बदलायचं. हे बदलायचं असेल तर एकजूट असली पाहिजे. माझी खात्री आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे असतील, मी असेल, काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात असतील, आणखीन आमचे नेते असतील, या सगळ्यांना आज एकत्र येऊन एक प्रकारचं राज्याला आणि देशाला पर्याय द्यायला यंत्रणा आपण उभी केली पाहिजे. ही भूमिका आम्ही लोकांनी घेतली, आणि ती आम्ही करणार आहोत. संकट होती. तुम्ही वाचतात दिल्लीमध्ये
वर्षभर पंजाबमध्ये हरियाणातले शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन आंदोलन करतात. एक वर्ष दिल्लीचा उन्हाळा भयंकर कडक असतो, दिल्लीची थंडी भयंकर कडक असते, पण या थंडीचा उन्हाचा विचार न करता एक वर्षभर काही हजार शेतकरी त्या ठिकाणी बसतात आणि शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न त्या ठिकाणी मांडतात. आजचं मोदी सरकार त्यांच्याकडे धुंकून बघायला तयार नाही. अशांच्या हातातलं सत्ता काढणं हे तुमचं माझं सगळ्यांची आवश्यकता आहे. आणि ते करायचे असेल तर अनेक निकाल आपल्याला घ्यावे लागतील. निवडणुका या जवळ आल्या. हे सरकार निवडणुका नक्की कशा होऊन देतील याची आज खात्री वाटत नाही. ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला की काँग्रेस पक्ष देशाचा महत्त्वाचा प्रश्न आहे, गांधी नेहरूंचा प्रश्न. आज त्या पक्षाला लोकांच्या सोबत जायचं असेल, लोकांच्या सोबत आपली मांडणी करायची असेल, त्यासाठी काही गोष्टी छापाव्या लागतात, प्रचार करावा लागतो, सभा घ्यायला लागतात, लाऊडस्पीकरवर बोलायला लागतं आणि त्यासाठी खर्च येतो. तो खर्चच बंद करायचा म्हणून केलं काय तर काँग्रेस पक्षाचं बँकेत असलेलं अकाउंट तेच वेळी बंद केलं आणि सगळं त्यांचा व्यवहार हा बंद करून टाकला. आज काँग्रेस पक्षाचं अकाउंट त्यांनी थांबवलं. उद्याच्याला तुम्ही भूमिका घेतली तर तुमचंही खातं ते बंद करतील आणि 2 पैसे कष्टाने तुम्ही मिळवले तो तुमचा वापरायचा अधिकार हा सुद्धा उद्ध्वस्त करतील. एवढी चौकशी भूमिका आज या राज्यकर्त्यांची होते. आणि म्हणून हा संकटाचा प्रसंग आहे. इथे एकत्र झालं पाहिजे, त्यांचा पराभव झाला पाहिजे आणि ते करण्याच्यासाठी ठिकठिकाणचे आघाडीचे उमेदवार शिवसेनेचा असेल, काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, अन्य सरकारांचा असेल, तो विजय करणं हे तुमचं माझं काम आहे. या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहे सुफिया 3दा तुम्ही त्यांना मतांनी संधी दिली, देशाच्या फायदा मिळवली. पहिले 2 जे खासदार आहेत की ज्यांची उपस्थिती 98% आहे आणि सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीवर त्या ठिकाणी मांडणी करतात, त्याच्यामध्ये तुमच्या खासदाराचं नाव देशात 2 नंबरला आहे आणि त्यामुळे तुमच्यासाठी काम करणार. हे केलं तर 1 नंबर ते 1 नंबर. मला कधी नंबर मिळाला, माझा नंबर खाली नसायचा. असं काही काम करणारा, तुमच्यामध्ये संपर्क ठेवणारा अशी व्यक्ती आज सगळ्यांच्या वतीनं आज तुमच्या सगळ्यांच्या सोबत गेली. यावेळी खून बदलली आणि ती खून तुतारीची आहे. ती खून तुम्ही लक्षात ठेवा आणि मताचा विक्रम करा. एवढंच या ठिकाणी सांगतो. अधिक बोलण्यासारखं खूप आहे, पण पुढचे काही कार्यक्रम आहेत आणि या दोघांनाही मुंबईला जायचं आहे, त्यामुळे अधिक न वेळ घेता पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. माझे 2 शब्द सोडतो.